नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. खूप दिवसातून व्हिडिओ येत आहे. मुलांची फरमाईश होती सोयाबीन राईस खाण्याची. जास्त वेळ न घेता रेसिपी चालू करूया. बघा, इथं लालसर भाजून झालेला आहे. कांदा टोमॅटो भाजायला वेळ लागतो ना, त्यासाठी मग मी आधी भाजून घेतला आणि मग कॅमेरा चालू केलेला आहे. 1 चमचा तेल टाकलं होतं आणि 1 मोठा कांदा चिरून टाकलेला होता आणि 1 मोठा टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आपल्याला 1 चमचा इथं वापरायची आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असली तर तुम्ही जास्त वापरू शकताय. ती पण छान मिक्स करूया. तर खडे मसाले जे असतात ना, ते मी बारीक करून घेतलेले आहे, जेणेकरून ते दाताखाली यायला नको. तर तो मी अर्धा चमचा टाकते इथं. लवंग, दालचिनी, त्याचबरोबर वेलदोडे, मोठे वेलदोडे, तमालपत्र काय मला सापडत नाहीये, त्यासाठी मग मी काय ते नाही घेतलं. तर तुम्हाला जे जे गरम मसाला आवडतंय ते तुम्ही तेलामध्ये टाकू शकता किंवा अशा पद्धतीने बारीक करून घेऊन टाकू शकता. पण दाताखाली आल्यावर ते नाही बरोबर लागत, त्यासाठी मग मी बारीक करून घेतलेले आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडासा विकतचा कांदा लसूण चटणी, त्याचबरोबर घरची कांदा लसूण चटणी. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तुम्ही तितकं तिखट करू शकताय. तर आता मी इतकं टाकलेलं आहे, 2 आणि थोडंसं. ते छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे ज्या घरात भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. 1 चमचा गरम मसाला, गोडा मसाला पण तुम्ही टाकू शकताय, पण मी ते बारीक करून टाकलेलं आहे ना गरम मसाला, त्यामुळं गोडा मसाला मी टाकत नाही. छान असं हे परतून झालेलं आहे. नमक मी कांदा आणि टोमॅटो भाजतानाच टाकलेलं होतं. आता इथं आपल्याला सोयाबीन गरम पाण्यातनं काढून छान असं पिळून घ्यायचं आणि त्याचे मी असे अर्धे अर्धे काप केलेले आहेत, कारण की मला ते जास्त आवडत नाही आणि मुलांची फरमाईश होती, त्यासाठी मग मी हे करत आहे. छान असं त्याला मसाला लागला की 1 मोठा कट करून घेतलेला बटाटो इथं मी टाकत आहे. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे. हळद पण अर्धा चमचा टाकायची, माझ्याकडे राहून गेली होती. आणि आपण जो गरम मसाला जो मी बारीक केलाय ना, त्यामध्ये जिरे पण टाकलेले आहे. आता छान असं हे मिक्स करून घेते. तर हे बिर्याणीचे तांदूळ आहेत ना, मी 1 पाऊण तास छान असं धुवून भिजत ठेवलेले होते. जोपर्यंत ह्या तांदळाचा आहे ना पांढरा कलर जात नाही, स्टार्च तो जात नाही ना, तोपर्यंत मी हे तांदूळ छान धुतले आणि 1 पाऊण तास छान भिजत घातलेले आहेत. आता ह्यातलं पाणी काढून घेते. आता पाणी काढून घेतले. आता आपण हे ह्यामध्ये मिक्स करूया. आता हे पण छान असं मिक्स करून घेऊया. तर मी बटाटा, सोयाबीन, कांदा, टोमॅटो इतकंच टाकलेलं आहे. तुमच्याकडे वाटाणे, त्याचबरोबर गाजर, तोंडली, काही भाज्या असतील ना त्या तुम्ही टाकू शकताय. फ्लावर पण टाकू शकताय बरं का, पण फ्लावर मी आणलायच पाव किलो, मग त्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मग मी तर फ्लावरचा वापर केलेला नाही. कढईमध्ये करत आहे, जेणेकरून आहे ना तो छान असा फडफडीत होईल त्यासाठी. आणि तांदूळ छान आपला भिजला गेलेला आहे, त्यामुळे इथं आपण पाणी आहे ना ह्या तांदळाच्या वर थोडंसं येईल इतकंच टाकायचं आणि पाणी गरम पाहिजे, तरच आपला भात छान असा होणार आहे. तर पाहू शकताय मी किती पाणी टाकलेलं आहे, कारण की तांदूळच जास्त वेळ भिजत ठेवलेलं होतं ना, त्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू आपण पिळायचा आहे.
जेणेकरून भात छान आणि सुटसुटीत होतो. आता ह्याला छान मिक्स करूया आणि आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. कात्री छान स्वच्छ धुतलेली असते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असेल, मी कात्रीनं पण कट करते. छान असं मिक्स करूया पुन्हा. आणि ह्याला ना आता मंद आचेवर आपण छान असं शिजवून घेऊया. शिजल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. छान असं मंद आचेवर शिजवून घेतलेलं आहे. आता बघा, इथं 1 चमचा आपण तूप टाकायचं, जेणेकरून तो भात आहे ना खूप छान आणि टेस्टी लागतो. आणि ह्याला असं हलगर्र मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि नवीन कोण पाहत असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले जुने फॅमिली मेंबर आहेत त्यांनीही छान असं लाईक करा. वाव, तुम्ही पाहू शकता किती छान भात झालेला आहे आणि वासही खूप छान येत आहे तुपाचा वगैरे सर्व मसाल्यांचा. तर चला, मी दुपारी जेवणात किती भात खाते तेही तुम्हाला मी इथं दाखवत आहे. तर ही छोटीशी वाटी इतकासाच मी भात घेते. मला भात जास्त आवडत नाही, त्यासाठी मी एकदम लहान वाटी भात घेत असते. तुम्हा कोणाकोणाला राईस आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, ताटामध्ये बिन तेलाची चपाती आहे, त्याचबरोबर मटकीची आमटी आहे, त्याचबरोबर बघा मी इथं भात घेतलेला पण दाखवलेला आहे आणि एकदम लहान वाटी दही आणि टोमॅटो.